वन साइड नाही शकत वन साइड नाही बी आहे. तुम्हाला काय करायचं हे कसं काय येतात पलीकडून बघतो मी हे पलीकडून कसं काय येतात मी बघतो. तुम्ही फक्त मला सांगा ऐका माझ्याशी बोला तुम्ही. तुम्ही फक्त मला 2 किलोमीटर अलीकडे सांगा हे कसं काय सगळे अलीकडे येत नाही मी बघतो. पण 2 किलोमीटर अलीकडे तुम्ही अचानक म्हणलं हे का वळावं हे का बा तो रोड आहे. आपण तुम्ही मला सांगा तो रोड जर थोडाही जरी चुकीचा असेल ना मला सांगा एकदम चांगला रोड आहे त्याला अडचणच नाही. पण जाऊ द्या ना आम्हाला काय अडवायचा का हा अडवायचा असतं तर मग तुमच्याशी दागा फटका घ्या. नाही तो विषय अडवायचाच नाही आम्हाला. फक्त बघा एक आहे जंक्शन आहे ना फक्त काही अडचण नाही. अँब्युलन्स आली तर आम्हीच काढून दिल्या 150 अँब्युलन्स आता काढून दिल्या. नोटिफिकेशन मुंबईच्या लोकांना आपण ऑलरेडी कळवलं या रोडने या. आता ऐन वेळेस जर आपण तो रोड ब्लॉक केला तर ते लोक कुठं थांबणार. मुंबई नाही पण आता तो रोड पहिल्यापासून दुसरा नव्हताच नाही. आपण हा प्लॅन केला होता ना ना. बरोबर आहे तुम्ही प्लॅन केला. आम्ही कार्यकर्ते आम्हाला माहित नव्हतं ना आम्हाला रस्ते. बरं जाऊ द्या हा चला जाऊ द्या आपल्या दोघात बोलणं झालं. एक आम्हाला द्या पुरेवान अलीकडे काढतो. एक आम्हाला द्या काय त्रास नाही होऊन देत कोणाचा. मी स्वतः खाली उतरतो. नाही त्यांनी खोटं करायला नाही पाहिजे. माझा काय रोष नाही ते का दुश्मन थोडेच माझे. त्यांनी ते उलट केलं विनाकारण कोर्टाच्या नावाखाली माझ्याकडून सही घेतली. घेतलेली काय होईल. मी तरी आजच मैदानात जाणार आहे. मी तरी जाणार आहे. हायकोर्टच्या ऑर्डर मध्ये काहीच नाही. हायकोर्टची जी ऑर्डर आहे असलं बी नसलं बी तरी कोर्टाचा सन्मान करायला पाहिजे म्हणून मी सही केली. आणि त्याच्यात 2 कागद होते आणि मी झोपीत होतो. मी मराठीत असून नाही वाचला. मी त्यांचा रिसॉर्ट आहे ते आमचा रिसॉर्ट आम्ही म्हणजे सही करायची कोर्टाचा विषय. अरे म्हणलं करून टाका. हे बी म्हणले मला करा मी करून टाकली. हायकोर्टच्या ऑर्डर मध्ये काहीच नाही आपलं. नाही 2 म्हणलं होतं मी तुम्हाला 2 आणल्या तुम्ही करून टाका काय होत. हायकोर्टची ऑर्डर आणि मग मी वाचलं नाही. मी डायरेक्ट सभेला गेलो. माघारी आलो मीडियाचे बंधू मला विचारायला लागले तुम्हाला परवानगी नाही ना आमका नाही. म्हणलं कसं काहीच परवानगीच नाही तो कोर्टाचा विषय. आणि DCP साहेब तर तिथे बोलले तुम्ही लावा म्हणून आझाद मैदानला. आणि तिथं व्यासपीठ लावायला पण सुरू केलं. फक्त एक बाजू दिली एवढंच केलं त्यांनी. एक बाजू दिली. म्हणलं बाजू असू काय असं आझाद मैदान. हो सर आमची विनंती मान्य करा. कधी विनंती नाही तुम्हाला आमची विनंती आहे. आम्ही लगेच स्वतून इकडे आलो. एक रस्ता त्या पलीकडे जर वाहन गेलं ना चांगला रस्ता यांना जर पलीकडून गेलं तर मी बघतो. पण अलीकडची बाजू द्या. तुम्ही साहेबाशी चर्चा करा 3 जण आणि मार्ग ठरवा. आम्हाला अलीकडची बाजू द्या. एक बाजू द्या ही बाजू द्या आम्हाला. ही बाजू द्या ही अलीकडची बाजू आपण ह्या रस्त्यालाच कंटिन्यू आहे. त्याच्यामुळे काय रोड ब्लॉक नाही होणार आणि हॉस्पिटल्स वगैरे आहेत त्या रोड ब्लॉक होते. बाकी काही नाही. उद्या आपल्याबद्दल चुकीची बातमी नको. जो रूट कन्व्हिनियंट आहे. तुम्ही मला डोळे हाणण्यापेक्षा त्यांना नाही म्हणा. तुम्ही काय मराठी आहेत का कोण आहेत. आणि ना दादा आपण नंतर आपण शहरामध्ये डायरेक्ट तुम्हाला जो मार्ग पाहिजे तो सांगा. एक बाजू घ्या पलीकडे त्याच्यावर मी रस्त्यावर जाऊन देत नाही वाहन एक बी. त्यांना साहेब आपले आपण त्यांना विनंती करून आपण सगळेजण एक बाजू आम्हाला द्या बाबा. बरं आम्ही तुमच्या नाहीत का असं वाटतं तुम्हाला. आपण शेवटी शहरातच जाणार. आपण एपीएमसी आहे ना एपीएमसी शहराचा मुख्य भाग. अहो साहेब पण आम्ही तुमचेच आहेत ना. उद्या सगळ्याच्याच लेकराचं कल्याण होणार याच्यात. माझा काही स्वार्थ नाही याच्यात. म्हणूनच सर आपण आहे ना कारण सगळ्याच्या लेकराचं उद्या कल्याण होणार आहे. श्रीमंत मराठा असू नाही तर बारीक असू नाही तर कुणी असू. व्यवस्थित मार्ग येतो. पण ह्यो आम्ही जे म्हणतो ना ते एक द्या तुम्हाला अडचण येऊ देत नाही. पलीकडून वाहन जाऊन देत नाही. एक नाही ना आता आमचं आहे ना. मग हे काय प्रेस आता सांगा ना अलीकडून एक आपण आहे ना शेवटी शहरातच जाणार आहोत. एपीएमसी मध्ये जाणार आहोत. मुख्य बाजार मी लगेच हा नाही तर नाही दोन्ही पैकी म्हणलं असतं. पण मला इकडे रस्ते माहित नाही त्यामुळे प्रॉब्लेम नाही. मग हे लोकांच्या भागात तेच ना. हे लोकांचे तुम्ही तुमच्या लोकांच्या भागावर काय आहे लोकांच्या भागात
पाहू शकतो की नवी मुंबई पोलीस सध्या लोणावळ्यामध्ये दाखल झालेले आहे व जरांगेने देखील त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. आपण जरांगे पाटलांकडून समजून घेऊयात. काय नाही काय ते मार्ग आहे त्यांचं म्हणणं आहे. एक आम्हाला एक तर इकडे रस्ते माहित नाही, एक ताप आहे का, एक तर इकडे मार्ग माहित नाही आम्हाला. हे जरा बरं लय जड आहे. इकडे एक तर मार्ग माहित नाही आम्हाला, एक तर इकडे काय म्हणणं पोलिसांचं, का बदलायला लावतात सारखं सारखं तुम्हाला मार्ग माहित नाही ना आम्हाला. त्यांचं म्हणणं आहे तिकडून कोणचा मोठा दवाखाना आहे आणि ते आमच्या इकडच्या लोकांचं म्हणणं आहे की एक रस्ता द्या. आमचं म्हणणं आहे मग एक आम्ही मोकळा करतो पलीकडचा, एका बाजून जातो आम्ही, असं आमचं म्हणणं आहे. पण पोलिसांनी मार्ग बदलण्यासाठी सांगितले. एवढ्या शिस्तीने आपण सगळं चालतोय, अलीकडचा रस्ता तुम्ही असंही खुला ठेवलेला आहे, तरी देखील का सारखं सारखं तुम्हाला रस्ते बदलायला लावले जात आहेत? काय माहित बा काय त्यांचं, एक आम्हाला रस्ता माहित नाही. आमच्या तिकडे म्हणायला पाहिजे ह्या रस्त्याने जा, मग आम्हाला माहिती आहे ना इकडे रस्ते कोणत्या पांदीना कोण घुसत आहे. बरं जायचं कुठे तुम्हाला नक्की आता? वाशी, वाशीचा मुक्काम आहे ना. आज रात्री वाशीत मुक्काम करणार, आणि मग आता पोलिसांच्या विनंतीला तुम्ही मान देणार आहात का? आता दिला काय नाही दिला काय मला हे रस्ते माहित नाही ना हो. मी जर ते म्हणले इकडून जा जवळ आहे तर मी हा म्हणाल बसलोय आणि तिकडून लांब असू शकतं, माहित नाही ना. त्यामुळे स्थानिकावर जबाबदारी सोपली. आता स्थानिक जे आयोजक आहेत त्यांना सांगितलं तुम्ही ते बसा तुमचा उद्योग तिकडे नवी मुंबई पोलीस बोलतात की मार्गात बदल करा. तुम्ही खूप म्हणजे तिथं कोणतं तरी हॉस्पिटल स्वागतासाठी होणार आहोत ते आलं तर ते कुणाची सही होती ती? तुमची सही होती का? आणि मग नाही कोणाची मग त्या मार्गावर सही तुमचीच आहे का? नाही नाही ती एकाची होता कोर्टाची म्हणून काय सही नेली का त्यांनी माझ्याकडून. तुम्ही आज वाशीत पोहोचणार आहे, उद्या मुंबईत उद्या एकंदरीत प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक कार्यक्रम आहेत, त्याच्यामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात. काय भावना? नाही नाही प्रजासत्ताक दिन हा आमच्या प्राणापेक्षा मोठा आहे सण आहे. हा ते काय हे नाही विषय, तो एकदम आम्ही सुद्धा तो साजरा करणार आहे. ते अशी आंदोलनाशी जोडणार नाही करायचं आपल्याला. फक्त यांचं म्हणणं होतं बांधवांचं, पोलीस बांधवांचं, की रूट तिथं हॉस्पिटल आहे मोठं, थोडं असा राऊंड आहे. आता आमच्या तिकडे असतं तर मी हा म्हणलो असतो, ते जर लय लांबून असलं तर आमची रातभर इकडे जागा बसायचं, आम्हाला जागा लागायचं. म्हणून त्यात म्हणलं तुम्ही स्थानिक बसा, पोलीस आणि स्थानिक आयोजक. पोलीस बंधून ते बसते ते कोणत्या त्याने म्हणते आम्हाला कुठे जायचंय वाशीला, मग कुंकड का नाही ना. आणि वाशीहून उद्या कुठे जायचंय आझाद मैदानला, मग कुंकड तिकडून जाऊ नाही तर इकडून जाऊ पण आझाद मैदानला जाऊ. तुम्हाला फोन देत होते, कुणाशी बोलणं करून देत होते तुमचं? नाही नाही मी आमचाच लागला होता, त्या मोगाच्या पोलिसाला फोन करत होतो. मी होतो झोपेत, उठलो आंघोळ केली आणि ते म्हणलं कोर्टाचं आहे काही नाही, कोर्टात नाव काढलं मी कोर्टात सन्मान करतो. म्हणलं मग सही करणं गरजेचं, कारण आमचे बी कोर्टात जाणार आहेत ना, कारण न्यायालय आम्हाला बी न्याय देणार आहे. मग सही तर करावं लागेल तरच कोर्टात जाता येईल, नाही सही केलं कोर्टात का जायचं. मी पटकून केली आणि एक मराठीत होतं आणि एक इंग्लिश मध्ये होतं. मग मी वाचलंच नाही ना, मग कोर्टाचं मला मी टाकली सही करू. पण आणि मग मला त्यांनी कोर्टात नावाखाली सही नेली त्यांनी. कशावर सही अरे काय समजून सांगितलं याय नसते इकडं, त्याला फोन तुमची? एक कागद होता बोलले त्यांनी इकडे उपोषणला बसा आणि तिकडे उपोषणला बसा. मी आझाद मैदानालाच बसणार आहे, त्यानं का खोटं करतो का? त्याला बोलितो आता द्याय ना, पण ते डीसीपी साहेब म्हणले मी करतो काय मी त्याला काय ते खोटं नका करून, मी त्याच्यावर सही करतो ना. म्हणजे तुम्ही म्हणता त्याच्यावर बी करतो मग खोटं. कोण आलता तुमच्याकडे सगळं? अरे काय करायचं कार्ड न होत त्याचं शहाणे काहीतरी कुठला पोलीस होता? कोण होता? पोलीस होता का कोण होता मला काय माहिती. दुपारी शिष्टमंडळ भेटायला येतं, त्याच्यानंतर तुम्हाला एक आता पुन्हा एकदा मार्ग बदलला जातो. अजून एक शिष्टमंडळ भेटायला येणार होतं, आलेत का ते? कुठपर्यंत आलेत? काय बोलले तुमच्याशी? मी आता व सही चुकून दिली नाही, त्याने पहिले झोपेच्या नादात सही घेतली माझ्याकडून. थांबतो वेळ तो माझी बी भेट होईल, तो सही बी नेली तरी मी आझाद मैदानातच बसणार आहे. हा पण तू ऐकत असला टीव्हीवर, तू फसवणूक करू नको असली खोटी. तू माझ्याकडून गोड बोलून सही नाही, गोड बोलून म्हणजे मी बी काय बारीक पोरग नाहीये, पण ते मी होतो झोपेच्या नादात आणि इकडे सभाला उशीर झालता. म्हणलं गडबडीत मी म्हणलं बाबा हे काय आहे? ते म्हणे कोर्टाचा विषय. म्हणलं कोर्टाचा सन्मान करतो आपण, कारण आम्हाला कोर्टात जायचं, कोर्टाने आधी मी केलीच आहे त्याच्यावर. पण त्यांनी एक मराठीत लिहिलं होतं आणि एक इंग्लिश मध्ये होतं, मी वाचलंच नाही, दिला भरा ठेवून टाकलं. तरी मी त्याला एवढं म्हणलं माया नावाने कसं काय? ते म्हणतो 9 जण आहेत. म्हणलं मग त्यांची घेईन सही. ते म्हणला मी आणि तुम्ही जे करा काय नाही, एवढा विषय कोर्टाचा विषय तो कोर्टाचा. म्हणल्यावर मी म्हणलं कपा सही केली, मी दानादानात निघून गेलो. बरं, म्हणजे आता त्यामुळे हे रस्ते बदलतात का? वाचून वाचून दाखवते ते काय मला, मी काय वाच म्हणून त्याला. मला वाटलं ते कोर्टाचं आहे, काय त्याला वाचायचं कोर्टाचं म्हणल्यावर. हा काय करायला पाहिजे? काय मार्ग असला सांगा बाबा, मी ते बराबर करतो. त्याने मला फसेल, मी त्याला फसेणार. मग आता शिष्टमंडळ तुमचं जे येणार
आहेत ते कधी येणार आहेत? काय संपर्क साधलाय तुमच्याशी? कुणी मंत्रिमंडळातून कोणी येणार आहे का? कधी काय कुठं? मुख्यमंत्र्यांचाही व्हिडिओ कॉल आलेला नाहीये क- तुम्हाला? कवाशी घेते काय माहिती हा बघ येते नाहीत नका घेणार मी उद्या आजच मैदानाला जाणार आहे स्पष्ट मग त्याच्यावर आपल्याला प्रश्न नको मी विनंती केली मुख्यमंत्री शिंदे साहेबाला अजितदादांना आणि फडणवीस साहेबाला की तुम्ही सगळे या तुम्हीच तोडगा काढा तुम्ही मालक आहेत नाही काढत मी आझाद मैदानाला चाललो ह्या विषयावर आता चर्चाच नको धन्यवाद चला मग नळलं दुखायला मला झोप आली चला मला रस्ते माहित नाहीत ना ते आयोजक आणि ते बसतील ते काय दोघं ठरवतील त्या पद्धतीने जाऊ